आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. आवाज कुठून आला? आज दुसरं कोणी आहे का? नाही अगं, सकाळपासून ना एक मांजर खूप त्रास देत आहे अगं. सारखं सारखं परत येतंय हाकललं तरी तेच असं हो बहुतेक. तू बस ना, बस 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 बस. बोल, कसं येणं केलं? पालनाळ लावत बसत नाही, थेट मुद्द्यावर येते. भैरवी, जर थोडा वेळ आपली मैत्री आपण बाजूला ठेवूया. मी एका ऑफिशियल कामासाठी आले तुझ्याकडे. तर ऑफिशियली मी तुझ्या लेकीचा ताराचा हात माझ्या सोहमसाठी इथे मागायला आले आहे. मला खरंच खूप आनंद झालाय अँड आय एम व्हेरी शुअर तुला सुद्धा तेवढाच आनंद झाला असणार. अगं, आजच मला सोहमने ही गुड न्यूज दिली. मी म्हटलं नाही, थेट मी तुझ्या समोर येऊन बसणार आणि तुला ही गुड न्यूज देणार. झाला ना तुला सुद्धा आनंद? तर भैरवी, वेंदळे घराण्याची ही मागणी तुला मान्य आहे ना? आहे ना मान्य? हे सगळं असं व्यवस्थित रीतसर व्हावं म्हणून मी तुझ्या समोर आले. नाहीतर आपलं हे बोलणं फोनवर सुद्धा होऊ शकलं असतं. मग हे स्थळ मान्य आहे ना? मान्य आहे ना भैरवी? सॉरी तिलोत्तमा, पण मला हे नातं मान्य नाही. भैरवी, काय? नाही, मला कळलं नाही. मान्य नाही म्हणजे? तू ऐकलंस ना मी आता तुला काय बोलले ते? अगं तिलोत्तमा मेंदळे तुझ्या मुलीचा हात मागतेय, माझ्या मुलासाठी, सोहमसाठी, आणि तू नकार देतेस. कारण काय? कारण सांगणं मला महत्वाचं वाटत नाही. आणि शिवाय मी मुलीची आई आहे. माझ्या मुलीचं लग्न कुणाशी व्हावं कुणाशी नाही हे ठरवण्याचा सर्वस्वी निर्णय हा माझा असेल ना. मी नाही म्हणतच नाहीये, पण तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती भैरवी. मला असं वाटत होतं की आपण सख्या मैत्रिणी आहोत आणि त्या भरोशावर मी इथे आले तुझ्याकडे. आपल्यात कधी वाद नाही, कधी भांडण नाही, कधी विवाद नाही. मग हे का? आणि आपली दोन्ही कुटुंब, वजे मेहेंदळे, एकमेकांना ओळखतात का भैरवी? का? कारण माझी मर्जी. माझी मर्जी? बर, काय म्हणालीस? माझी मर्जी? ती मर्जी आतापर्यंत नव्हती. आजच कुठून आली ग तुझी मर्जी? आणि मी जर का हे असंच बोलले असते, माझी मर्जी, मी नाही मदत करणार, सुमंत जेव्हा तुला सोडून गेला होता तेव्हा मी जर का म्हणाले असते हे असंच, तर काय ग झालं असतं? एकटी पडली असतीस तू. सगळ्याच बाजूनी तुला मदतीची गरज होती. मानसिकरित्या जेव्हा ढासळली होतीस ना, तेव्हा ही तिलोत्तमा मेहेंदळे तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. मीच मैत्रीचा हात पुढे केला ना. विसरलीस? मी म्हणू शकले असते ना, नाही करणार मी हे सगळं, नाही येणार तुझ्या मदतीला धावून, माझी मर्जी. चाललं असतं तुला. भैरवी, मला कळतंय हे खरं कारण नाहीये. खरं कारण काय आहे? खरं कारण ऐकायचंय तुला? हो. मग ऐक. वजे घराण्याची परंपरा राहिली आहे.
की आम्ही सोयरीक फक्त संगीत घराण्यांशी जोडतो. मला माझ्या तारासाठी संगीत घराणंच हवंय. कळलं? एवढं कारण पुरेसं आहे तुला? एवढाच प्रॉब्लेम आहे ना भैरवी. अगं आपला सोहम जरी गायक नसला ना तरी सुद्धा तो मेहेंदळे म्युझिक कंपनी चालू करतोय. तो एक बिझनेसमॅन आहे, म्युझिक कंपनीचा ओनर आहे तो. आणि तुला तर माहितीच आहे, मेहेंदळेने एखादा बिझनेस चालू केला तर तो कधीही फेल जात नाही. आपला रेकॉर्ड आहे तसा, माहिती आहे ना तुला? माहिती आहे. पण म्युझिक कंपनीचा ओनर असणं आणि स्वतः गायक असणं यात फरक आहे तिलोत्तमा. तू काय बोलतेस मला नाही कळत आहे. तू जरा प्रॅक्टिकली विचार कर ना. मी ओळखते तुला, तू प्रॅक्टिकली विचार करणारी बाई आहेस. जगात एखादी गोष्ट जर का आपल्याला मिळाली नाही तर आपण दुसरा योग्य तो पर्याय निवडायचा असतो आणि आत्ता आपल्याला तेच करायचंय. तारासाठी माझा सोहम योग्य आहे. तो तिच्या कलेला रिस्पेक्ट करतो, आम्ही सगळेच करतो. सारंग तुला माहिती आहे ना, तो तर ताराचा फॅन आहे. तो किती वर्षापासून ताराचं गाणं ऐकतोय ग. ऐक, आणि आपण जी आता मेहेंदळे म्युझिक कंपनी सुरू करतोय ना, त्यामुळे ताराच्या करिअरला सपोर्टच होईल. ती कायम त्या वातावरणात राहील. थिंक अबाउट इट. तरीही सोहमला म्युझिक मधलं काहीच कळत नाही. आणि आर्टिस्ट तर तो नाहीच आहे. तेच तर सांगते ना तुला कधीपासून. तुला का पटत नाहीये? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तारा आणि सोहम एकमेकांवर प्रेम करतात. हे प्रेम बिम काय आहे ग? हे असल्या अल्लड वयात हे होतच राहतं. पण म्हणून प्रेम आहे यासाठी मुलांच्या आयुष्याची वाट लावून घ्यायची आपण? हे बघ तिलोत्तमा, प्रेम आहे म्हणून न जुळत असलेल्या जोड्या बळजबरी जोडायच्या नसतात. मला ताराच्या चांगल्या भविष्यासाठी तिला गायक नवराच करायचा आहे. आणि मला सांग तिलोत्तमा, आता हे जोड्यांचं आपण बोलतोच आहे तर अजून एक उदाहरण देते. तुला सावली आवडत नाही ना ग? म्हणजे अजिबातच आवडत नाही. पण मग उद्या तुझ्या सारंगने म्हटलं की माझं सावलीवर खूप प्रेम आहे, तर तू स्वीकारणार आहेस का त्यांचं हे नातं? भैरवी, कुठल्या गोष्टी कुठे नेतेस का तू? सारंग, सावली, सोहम, तारा वेगवेगळ्या गोष्टी आहेत या. मग तूही नको ना कुठल्याही गोष्टी कुठे लावूस. म्हणजे मान्य आहे तिलोत्तमा, तू मला माझ्या पडत्या काळात खूप मदत केलीस, मला आधार दिलास, माझ्या गरजेला धावून आलीस, माझ्यासाठी उभी राहिलीस. पण म्हणून तू मला विकत घेतलं नाहीयेस. कळलं ना?